पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेने काढली सायकल रॅली, रावसाहेब दानवेंचा केला निषेध। केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल गॅस दरवाढ व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी केलेल्या वक्तव्याचा निषेध व निदर्शने सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने 4 हुतात्मा चौकात करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विष्णू कारंपुरी महाराज, नाना मस्के, अमोल बापू शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन आहेत। डिझेल पेट्रोलचे 2020 साली जे भाव झाले आहेत, तुम्ही जर जागतिक परिस्थिती बघितली तर 2012-13-14ला 111 रुपये डॉलरला बॅलर कच्च्या तेलाचं होतं। त्यावेळेला क्रूड ऑइल होतं, त्यावेळेला आपल्याकडं 69-65 रुपये लिटर पेट्रोल होतं। 110 रुपयाला क्रूड ऑइल असताना आणि आज 48ला जागतिक दर्जावर क्रूड ऑइल डिझेलचं झालेलं असताना सुद्धा पेट्रोल झालं असताना आपल्याकडं जवळजवळ सोलापुरात 100 रुपये म्हणजे 93 रुपये लिटर झालेला आहे। हा भारतातला उच्चांक आहे। एवढी प्रचंड डिझेल आणि पेट्रोल वाढले की महागाई प्रचंड वाढती। गेले नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून नोटाबंदीचा कायदा असू दे, GSTचा कायदा असू दे, 2 कोटी लोकांना नोकरी देतो म्हटले तर 2 कोटी लोकांना तर नोकरी दिलीच नाही, पण 4 कोटी लोकांची नोकरी गेली। शेतकऱ्यांना फसवलंय। आज हजारो नवे लाखो शेतकरी तिथे बसलेले आहेत। हे सरकार फसवा आहे। हे सरकार अंबानीचं आणि अदानीचं आहे। ह्यांना कसा फायदा होईल एवढंच आत्तापर्यंत यांनी बघितलं आहे। भारत पेट्रोलियम ही सरकारची कंपनी अंबानीने विकत घ्यावी म्हणून आज सगळं सरकारीकडचं खाजगीकरण चाललेलं आहे आणि नरेंद्र मोदी सरकार हा देश विकल्याशिवाय राहणार नाही ह्याचा प्रक्षोभ आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे। आज शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। सुशील बेकाराच्या हाताला काम नाही आहे। प्रचंड वैफल्यग्रस्त आले। हे भारतीय जनता पार्टीच्या निषेधार्थ आम्ही सोलापूर जिल्हा म्हणून आम्ही सगळेजण शिवसेनेचे सगळे लोक इथं आंदोलन करत आहोत। बसा बसा बसा। नरेंद्र मोदी हाय हाय, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या नरेंद्र मोदीचा धिक्कार असो, शेतकरी अपमान करणाऱ्या दानवेचा धिक्कार असो, धर्माच्या बैलाला धर्माच्या बैलाला हे सरकार म्हणणं करतात दादा। हे मुक्त इकडे अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवेंच्या बैलाला, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस हे कोण म्हणते करणार नाही। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा शेतकरी अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेचा नरेंद्र मोदी हाय हाय, नरेंद्र मोदी हाय हाय, नरेंद्र मोदी हाय हाय। पेट्रोल दरवाढ रद्द झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। पेट्रोल दरवाढ रद्द झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। अरे कोण म्हणतंय करणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतंय करणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही। अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। पेट्रोल डिझेल दर वाढवणाऱ्या मोदी सरकारचा पेट्रोल डिझेल दर वाढवणाऱ्या मोदी सरकारचा शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या दानवेचा शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या दानवेचा आम्ही निदर्शनं पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही निदर्शनं करतो आहोत। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचं लाखो शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा मानणाऱ्या नालायक दानवेचा निषेध करण्यासाठी त्या 2 विषयाचा निषेधार्थ शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं निदर्शनं आणि आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी केलेली आहे। त्या संदर्भात आमचे शिवसेनेचे आणि महापालिकेचे या पेट्रोल डिझेल वाढ
ही सरकारने केलेली आहे ही आजच्यापर्यंतच्या इतिहासातली उच्चांक वाढ झालेली आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महागाईच्या विरोधात केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन होत आहे. या आंदोलनाला उपस्थित असलेले सन्मान्य महेश अण्णा कोटे, सन्मान्य आमचे सहकारी प्रतापजी चव्हाण, शिवसेनेचे सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी गेले अनेक वर्ष हे सरकार खोटं बोलत आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे महेश अण्णा कोटेंनी की नोटाबंदी केली, त्या नोटाबंदीतनं काही साध्य झालं नाही. जीएसटी वाढवला, त्याच्यातनं काय झालं नाही. किसान शेतकऱ्यांसाठी कुठलाही कायदा केला नाही. ऍक्च्युली शेतकऱ्याचा प्रचंड मोठा अपमान केलेला आहे आणि प्रचंड प्रक्षोभ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनमानसातनं उसळलेला आहे. तुम्ही आता परवाची निवडणूक बघितली, पदवीधरची असेल की शिक्षक मतदारसंघात असेल, ही पदवीधर लोक आणि शिक्षक लोक ही सुशिक्षित आहेत आणि त्या ठिकाणी 50-50 हजार मताने महाविकास आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचे आमदार माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जनमत राहिलं नाही आणि हे सरकार हे भाजपचं सरकार नाही, हे अंबानीचं सरकार आहे, हे अदानीचं सरकार आहे, हे उद्योगपतीचं सरकार आहे, हे बहुजन समाजचं सरकार नाही, हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिकांनी आज प्राथमिकरित्या या पेट्रोल डिझेलच्या महागाईवर आंदोलन केलेलं आहे. पेट्रोल डिझेल जर रेट उतरले नाहीत तर आम्ही मोदी सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, एवढा इशारा या प्रसंगी देतो. तो आपली रजा घेतो आणि माझ्यासोबत आलेले शिवसेनेचे सगळे नेते, युवा सेनेचे असतील, विद्यार्थी सेनेचे असतील, शिवसैनिक असतील, त्यांच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. या आंदोलनाला तुम्ही आज दाखवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.